कोल्हापुरातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी खेळाडू घडावेत यासाठी गेल्या 25 वर्षांपासून जिल्हा हॉकी संघटनेकडून सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत. अखेर या प्रयत्नांना यश आलं असून मेजर ध्यानचंद यांच्या नावानं असलेल्या हॉकी स्टेडियमवर आता आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय सामने भरवण्यासाठी मान्यता मिळाली आहे. याबाबत ऑस्ट्रेलियातील फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकी असोसिएशनचं पत्र नुकतंच महापालिकेला प्राप्त झालंय. यानंतर हॉकीप्रेमींनी आनंदोत्सव साजरा केलाय. 25 वर्षांच्या संघर्षाची स्वप्नपूर्ती झाल्याच्या भावना हॉकीप्रेमी आणि खेळाडूंनी व्यक्त केल्या. मुंबई पुण्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यांच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झालाय. यासाठी गेली 25 वर्ष पाठपुरावा केला असून मला सर्वांचं सहकार्य लाभल्याचं हॉकी संघटक विजय साळुंखे सरदार यांनी सांगितलंय. आपले खेळाडू आज शाहूनगरी क्रीडा नगरी आहे. हे आधुनिक ग्राउंड्स निघाल्यामुळे अनेक इथे खेळाडू चांगले आहेत, पण त्यांचा उपयोग होत नव्हता. त्या पद्धतीने मी हॉकीचं स्टेडियम करायचा प्रयत्न केला. त्यासाठी मला कोल्हापूर महापालिकेचे अधिकारी, आयुक्त, माजी नगरसेवकांनी भरपूर, तसंच प्रशासनाने भरपूर मदत केली, क्रीडा विभागाने केली, आमदार खासदारांनी हा प्रोजेक्ट पुढे नेला. आणि दिल्ली ठिकाणी त्यानंतर खेलो इंडिया 2016ला जेव्हा स्थापन झाली त्यावेळेला टर्फसाठी असं प्रत्येक खेळाला बजेट धरलं होतं. त्याचा आम्ही पाठपुरावा केला आणि त्या पद्धतीने मला खेलो इंडियात 5.5 कोटी रुपये मंजूर झाले. आपण ग्रासवर भरपूर खेळत होतो. स्टेटला आम्ही 25 वर्ष फर्स्ट आहे, पण टर्फचा अनुभव आल्यामुळे हारत होती. पण आज तो त्याचा फायदा झाला. आज आपली पूर्ण इंडिया आरामात खेळू शकतील ह्याची मला गॅरंटी आहे. माझ्या पोरांना तेवढीच कमी होती आणि माझं खेळाडूंना मोठं झालं, खेळायला विसरू नका, हेच माझं मत आहे. मला आनंद वाटला 25 वर्ष मी जे झटलो, जे खरोखरच आपल्याला मिळालं पुढच्या पिढीला, त्याला यश आलं. आणि त्या यशासाठी या लोकांनी, पत्रकार बंधू, कॅमेरामन येत आहेत, यांनी भरपूर मदत केल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक, आमदार, खासदार, माजी नगरसेवक, प्रशासन दिवस ऑफिसचा विजय साळुंखे साहेब, आपला ऋण आहे. मला जाण आहे, मी आयुष्यात तुम्हाला विसरणार नाही आणि माझंच खेळाडूंना मोठं वापर खेळायला विसरू नका एवढंच मत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मातीच्या मैदानावर हॉकी खेळ खेळताना अडथळे येत होते. सध्या टर्फ मैदानामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार होण्यासाठी मदत होणार आहे. आम्हालाही आंतरराष्ट्रीय सामने खेळता येतील असा विश्वास हॉकी खेळाडू जयदीप सुर्वे यानं व्यक्त केला. आम्ही गेले 3 ते 4 वर्ष हॉकी खेळतोय, पण कोल्हापुरात असं व्हायचं की आम्हाला हॉकी खेळायला ग्राउंड मिळत नव्हतं. आमचं ग्राउंड पण जरा खराब होतं. मग आम्ही सरदार सरांना अप्रोच केला. सरदार सरांनी एक सांगितलं की टर्फ आपल्याकडे होणार आहे म्हणून, इथं काही दिवसात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मॅच होतील म्हणून. पण टर्फ काय तयार होत नव्हतं. मग आम्ही मागच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करायचो. पण आज ह्या 2 दिवसात ह्या टर्फला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना हॉकी खेळण्याची मान्यता मिळाली आहे. आणि आता आम्हाला असा फायदा होईल की मातीत जे आम्ही चुका करतो किंवा मातीत आमच्याकडे गमतदार असतात त्या टर्फवर पूर्ण होतील आणि सरदार सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच भारतीय देशासाठी, राज्यासाठी खेळू. सध्या या मैदानावर विविध महाविद्यालय आणि शाळांच्या 60 मुलांना आणि 40 मुलींना प्रशिक्षण दिले जाते. आंतरराष्ट्रीय निकष पाळून खेळाडूंना प्रशिक्षण दिलं जाते. आता लवकरच या मैदानावर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय सामने कोल्हापूरकरांना पाहायला मिळणार आहेत.